मोनिका कॉम्प्युटर टायपिंग अँड शॉर्टहँड इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनल मोनिका स्टेनो क्लासेसवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज शिकूया आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा GCC-TBC म्हणजेच कॉम्प्युटर टायपिंगची 30 वर्ड्स पर मिनिटची जी एक्झाम घेतली जाते त्याचं लेटर. ठीक आहे. तर आज या लेटरचं सर्व ड्राफ्टिंग कसं करायचं, टाईप करताना काय काय रूल्स पाळायचे, सर्व गोष्टीवर आपण चर्चा करूया. हा व्हिडिओ यूट्यूबला असल्यामुळं सर्वांकरता फ्री आहे, त्यामुळं सगळ्यांनी 2 ते 3 वेळेस तरी या व्हिडिओजला बघण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचे सर्व छोटे मोठे डाऊट्स आज आपण क्लिअर करून घेऊ. ठीक आहे. सर्वप्रथम सर्वांनी या ठिकाणी मार्जिनच्या बाबतीत कोणतंही चेंजेस करायचं नाही आहे, एवढं लक्षात असू द्या. कारण की मार्जिन्स वगैरे बाय डिफॉल्ट आपल्याला दिलेले असते, त्यामुळं मार्जिन्स चेंज करण्याचा प्रयत्न कोणीही आपल्यापैकी करू नये. आता मित्रांनो, सुरुवात करायची आपल्याला या ठिकाणापासून. सर्व लाईन जर कॅपिटल आहे तर सरळ तुम्ही कॅप्स लॉक प्रेस करून या ठिकाणी लाईनला तुम्ही टाईप या ठिकाणी करू शकता. आता त्यानंतर नेक्स्ट वर्ड जो आपल्याला टाईप करायचं, बाहुबली रोड, याकरता तुम्हाला इंटर प्रेस करून खाली यायचं आहे. आपण एकदम 0 लेवलपासून बघतोय, त्यामुळं सर्वांनी व्यवस्थितपणे व्हिडिओजला आपलं बघायचं आहे. कोणताही डाऊट्स वगैरे जर असेल मित्रांनो तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता, किंवा याचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर जर कोणाला हवे असेल तर ते पण फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मी प्रोव्हाइड करेल, कारण विद्यार्थ्यांकरता मी काहीही करू शकतो. ठीक आहे. या ठिकाणी रेफरन्स नंबर आहे मित्रांनो, तर रेफरन्स नंबर पण तुम्हाला ज्या ठिकाणी डॉट दिलेला आहे, ज्या ठिकाणी फुल स्टॉप आहे किंवा ज्या ठिकाणी स्पेस आहे त्या ठिकाणी स्पेस द्यायचं आहे. वेगळंच काहीतरी मनानं स्पेस वगैरे देऊन काहीतरी स्मार्ट वर्क करण्याचा प्रयत्न करू नका, कारण की या ठिकाणी मार्क्स तुमचे कट होणार आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी स्पेस आहे त्या ठिकाणी स्पेस आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे. स्पेलिंग मिस्टेक्सच्या सोबत स्पेस वगैरे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. स्पेस वगैरेमध्ये जर तुम्ही मिस्टेक्स करताय तर तुमचे मार्क्स कट होतील, याचा तुम्हाला दुष्परिणाम तुमच्या स्वतःवरती होणार. ठीक आहे. तर जी आपली ओरिजिनल स्पीड आहे मित्रांनो, त्या ओरिजिनल स्पीडमध्ये टाईप करा. आणि सुरुवात जी आहे तर इथून तुम्ही स्लो जरी केलं तर काही हरकत नाही, कारण की पूर्ण तुम्हाला अर्धा तास मिळणार आहे. आता मी डबल बोलतो पण आहे, टाईप पण करतो, त्यामुळं स्लोच करतो सगळ्या गोष्टी. नंतर आपण स्पीडनं सर्व काही टाईप करून, आणि या प्रकारे तुम्हाला पण सर्वांना टाईप स्पीडनंच करणं आहे, कारण की भले तुमच्याकडे 30 मिनटं दिलेलं आहे, परंतु हे 30 मिनटंसुद्धा कधी कधी पुरत नाही. एखाद्या वेळेस ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपला मोठा त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट आपण स्वतः करत असतो. ठीक आहे. तर थोडं स्पीडनंच करा, बेटर राहील. फक्त इतकं आहे की स्पीडनं जरी केलं, टाईमच्या अगोदर जरी तुमच्याकडून लेटर वगैरे टाईप झालं मित्रांनो, तर गडबड करून नाके त्याला सबमिट करण्याची, लाईन टू लाईन वर्ड टू वर्ड चेक करून त्यानंतर त्याला सगळं डन आहे, त्याच्यानंतर त्याला आपल्याला काहीतरी सबमिट करायचं. ठीक आहे. तर आता न बोलता आपल्याला फास्टमध्ये सर्व टाईप करून घ्यायचं आहे. या ठिकाणी बॅकस्पेस अलाउड असतो. एखाद्या वेळेस मिस्टेक जर चुकून झालीच तर तुम्ही त्याला बॅकस्पेसनं तुम्ही एरेज म्हणजे कट करून क्लिअर सुद्धा करू शकता, काय हरकत नाही आहे. ठीक आहे. आता इंटर कावर मात्र मारलं आपण मित्रांनो, कारण की नेक्स्ट पॅरेग्राफ फॉरपासून स्टार्ट झालं आहे. इंटर मारून खालच्या लाईनवरती यायचं आहे, त्यानंतर या प्रकारे त्याला टाईप करून घ्यायचं आहे. आता यात एक लक्षात राहू द्या फक्त, की टाईप करता वेळेस ज्या ठिकाणी न्यू पॅरेग्राफ मित्रांनो त्या ठिकाणीच फक्त आपल्याला इंटर मारून खाली यायचं आहे. अन्यथा इंटर वगैरेमध्ये कुठंच नको आहे, फक्त न्यू पॅरेग्राफच्या ठिकाणीच तुम्हाला इंटरचा बटनाचा यूज करायचा आहे. अन्यथा कुठंच आपल्याला इंटर वगैरे प्रेस नाही करायचं. ठीक आहे. नसता खाली लिहिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही इंटर वगैरे मारून खाली असाल तर ते त्या ठिकाणी तुमचे तिथं मार्क्स कट होतील. लक्षात असू द्या फक्त.
सुरुवातीला तर सर्व टाईप करून घ्यायचं आहे, त्यानंतरच सर्व फॉर्मॅटिंग असेल. सुरुवातीलाच फॉर्मॅटिंग करू नका. आता बघा डिलिव्हरी हा वर्ड्स झाल्यानंतर वी व्हेरी पासून सुरुवात झालेली आहे, तर त्यामुळं जे ते इंटर मारून आपण खाली आलेलो आहे. या ठिकाणी पूर्ण आपल्याला टाईप करायचं आहे. भले एखाद्या वेळेस एखाद्या ठिकाणी स्पेलिंग जर चुकलेली असेल तर चुकलेली स्पेलिंगच मित्रांनो टाईप करायची आहे. उगाच मनानं स्पेलिंग वगैरे चेंज करत बसू नका, मार्क्स तुमचे कट होतील. आता या ठिकाणी थँकिंग यू झालं रे बाबांनो. थँकिंग यूच्या नंतर वळांनो या ठिकाणी युअर्स फेथफुली, त्यानंतर मॅनेजर, त्यानंतर एनक्लोजर, या प्रकारे स्टेप्स असतात. या लक्षात सर्वांनी ठेवायच्या आहे. ठीक आहे. आता काय असेल वळांनो इंटर आहे तर युअर्स फेथफुली, नंतर इंटर, नंतर मॅनेजर, त्यानंतर एनक्लोजर, त्यानंतर नील फुल स्टॉप, संपला विषय. आता सेटअप करायचं. सेटअप पण तुम्हाला जास्तीत जास्त 2 मिनटं लागतात, त्यामुळं जास्त पण गडबड करू नका, एकदम प्रॉपरली करा. परंतु स्पीड ही ॲक्युरेट ठेवा, त्यामध्ये काही नको कंजूसपणा. ठीक आहे. म्हणजे स्लो वगैरे करताय तर नुकसान आपलंच होईल. आता सुरुवात पासून झाली आपली, सॉरी, की सागरपासून आपण खाली सिलेक्ट करत होतो, परंतु काय झालं का तिथला शब्द उठून दे तर आपल्याला खाली आलेला येतात. तर याला सिंपल वे असतो की शॉर्टकट कीचा यूज न करता या प्रकारे अंडू आणि रेडू तुम्ही इथून करू शकता. इथून त्याला अंडू केल्यानंतर तो त्याच्या जागी जाऊन त्या ठिकाणी सिलेक्ट होईल. ठीक आहे. म्हणजे सेट होईल. हे बघा इथपर्यंत सिलेक्ट करायला बनवणार आहे, कारण की हे बघा इथपर्यंत सिलेक्ट यामध्ये पण दिलेलं आहे. त्यामुळं इथपर्यंत सिलेक्ट केल्यानंतर पॅरेग्राफ ग्रुप आणि मिडल अलाइनमेंट द्यायची त्याला. त्यानंतर बघा रे सागरपासून ब्रदर्सपर्यंत सगळं सिलेक्ट करून बोल्ड करायचं, अंडरलाईन करायचं. आता यामध्ये लक्षात राहू द्या, कोणीही याची फॉन्ट साईज वाढवणार नाही ना, कोणी फॉन्ट याचा चेंज करायचा. जो फॉन्ट आहे तो ॲज इट इज ठेवायचा आहे. एक इंटर प्रेस केलं वळण आपण रे का, कारण की रेफरन्स आणि याच्यामध्ये काय तर गॅप दिलेला आहे त्यामुळं. आता या ठिकाणी बघा रे तुम्ही एक तर अहमदनगर नंतर पण इंटर मारून याला गॅप देऊ शकता, नाही तसं तर तुम्ही या ठिकाणी रेफरन्स नंतर क्लिक करून या ठिकाणी सुद्धा तुम्ही याला इंटर मारून मध्यभागी गॅप देऊ शकता. आता डेटमध्ये आपण टॅब स्पेस यामुळं दिला, कारण की टॅब जो आहे तो प्रॉपरली सेट होत नसतो, त्यामुळे जे तर आपल्याला या ठिकाणी गॅप द्यायचा आणि मध्ये स्पेस द्यायचा आणि विदाउट स्पेस टाईप करायचं डेट. त्यानंतर त्याला टॅबच्या सहाय्यानं समोर न्यायचं आहे. टॅब बटन प्रेस करून त्याला समोर घेऊन तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे. आता किती टॅब वगैरे द्यायचे याचं तर काय असं रूल्स नाही आहे. 3 किंवा 4 टॅब आपण देतो जनरली. एक्स्ट्रा टॅब जर दिला आपण तर आपलं मॅटर अर्ध खाली येतं, जे की चुकीचं असतं. या प्रकारे आपल्याला सेट करायचं, म्हणजे सेट जर झालं तर संपला टॅबचा विषय. त्यानंतर 2च्या मध्यभागी वळून पुन्हा एक स्पेस आहे रे, तर 2च्या जागी स्पेस द्यायचं आहे, इंटर मारायचं आहे. नंतर पुन्हा अहमदनगर, नंतर पुन्हा एकदा इंटर आहे तर इंटर मारा. त्यानंतर बघा वळून सब्जेक्ट नंतर 1 2 सॉरी सब्जेक्टच्या अगोदर 1 आणि 2, रेफरन्सच्या अगोदर पण 2 टॅब. या प्रकारे 2 टॅब दिल्यानंतर एक इंटर या ठिकाणी द्यायचं आपल्याला. त्यानंतर बघा रे सब्जेक्ट सगळं सिलेक्ट करायचं आहे आणि यामध्ये बघा समजा मी सपोज इथपर्यंत सगळं सिलेक्ट केलं आहे आणि डॉट जर सुटला माझा तर याचं माझा हाफ मार्क्स उगाच या ठिकाणी कट होणार आहे. त्यामुळे जे तर प्रॉपरली सगळं सिलेक्ट करा आणि बोल्ड करा. रेफरन्स पण बनवणं तसंच रे, सर्व सिलेक्ट करायचं आणि बोल्ड करायचं आहे. त्यानंतर बघा सरपासून खाली कंटिन्यू पॅराग्राफ करूया, की जर सपोज काय झालं आहे का व्ह्यूवरती क्लिक केलं मी आणि टॅप केलं आहे, कधी कधी काय होतं का आपलं इतकंच मॅटर डिलीट होतं, व्ही हा शब्द डिलीट होऊन नंतर ते पुढं जात असतं. त्यामुळे जे तर काही घाबरण्याचं कारण नाही, वरतून तुम्ही त्याला अंडू किंवा रेडू करू शकता, काही विषय नाही. ठीक आहे. त्यानंतर बारा वेळा नो की फॉरपासून न्यू पॅरेग्राफ होता, एक टॅब दिला. त्यानंतर बघा इटपासून न्यू पॅरेग्राफ होता, पुन्हा एक टॅब दिला आपण. त्यानंतर वी व्हेरी पासून पुन्हा टॅब, थँकिंग यू पासून पुन्हा टॅब. आता बघा यामध्ये एक लक्षात राहू दे की थँकिंग यू आणि युअर्स फेथफुली यामध्ये कोणताही स्पेस नाही आहे, त्यामुळे सरळ याला या प्रकारे सिलेक्ट करायचं आहे. युअर्स फेथफुलीपासून तर मॅनेजरपर्यंत सिलेक्ट केल्यानंतर ठीक आहे, सिलेक्ट केल्यानंतर वरती स्क्रोल करायचं आहे. या ठिकाणी बघा लेफ्ट इंडियन तुम्हाला दिसतं, लेफ्ट इंडियनवरती लेफ्ट क्लिक करून समोर 3.5च्या मार्जिनवरती त्याला न्यायचं वळणवर आहे.
त्यानंतर बघायचं की 3.5च्या मार्जिनवरती ते आलेलं आहे का. कधी कधी काय होतंय का तुम्ही या ठिकाणी लेफ्ट इंडेंट न पकडता या ठिकाणी हँगिंग इंडेंटलाच पकडून आणता. बघा हे बारीकसं तुम्हाला साईडला जे दिसतंय जाताना तर हे असतं हँगिंग इंडेंट, आणि हँगिंग इंडेंटनं पूर्ण मॅटर समोर येत नसतं, तर मिडलला येऊन ते सेट होऊन जातं. त्यामुळे तुम्हाला लेफ्ट इंडेंटच पकडायचं आहे, त्याला समोर न्यायचं आहे. ठीक आहे. आता मॅटर बरोबर आलेलं वेळांनो तर वरती जा रे पॅरेग्राफमध्ये गेल्यानंतर मिडल अलाइनमेंटला क्लिक करा, सिम्पल. त्यानंतर बघा मॅनेजरजवळ क्लिक करून 1 आणि 2 या प्रकारे 2 इथं इंटर घेणं गरजेचं आहे. आता हे सर्व झाल्यानंतर बळांनो रे सर नंतर इथपर्यंत जे आहे थँकिंग यू पर्यंत सगळं सिलेक्ट करा. वरती जा पॅरेग्राफ ग्रुपमध्ये जाऊन जस्टिफायवरती क्लिक करा. या ठिकाणी बघा सेट होऊन जाईल. आता जेमतेम एक ना एक स्पेलिंग चेक करायचे आपल्याला का स्पेलिंग राईट आहे का सर्व काही, जे की आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर आता चुका माझ्या पण असू शकतात काही, कारण टायपिस्टकडून चुका होणं साहजिक असतं सगळ्या ठिकाणी. ठीक आहे. तर चुका वगैरे झालेल्या पण असतील, त्यामुळे स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे त्याच्यावरती जास्त लक्ष देऊ नका कोणत्या तर माझ्या. ठीक आहे. तसं जर चान्सेस 0 असतील का चुका कुठं झाल्या असेल म्हणून, परंतु कमी वेळेमध्ये आपलं होऊन जाईल टायपिंग वगैरे. परंतु फक्त सेटअप प्रॉपरली करा, कारण सेटअपला पण आपले मार्क्स आहे, आणि स्पेस वगैरे सर्व लक्षात राहू द्या. कॉमा पण सोडू नका, फुलस्टॉप पण नको, आणि स्पेस पण प्रॉपर घ्या. स्पेलिंग तर अति महत्त्वाचे आहे. ठीक आहे. तर हे सर्व तुम्हाला मार्क्स वगैरे सुरुवातीलाच याला एक व्हिडिओ बनवून आपण टाकलेला आहे. मार्क्स वगैरे सगळं तुम्हाला त्यामध्ये क्लिअर होतील. व्हिडिओ पण सर्वांनी बघायचं आहे. ठीक आहे. तर या प्रकारे तुमचं 30चं लेटर संपलं आहे. यावेळेस जे तर तुम्हाला लेटर स्टेटमेंट आणि तुम्हाला जे आहे तर मला वाटतं ईमेल जो आहे तर मर्ज करून दिलेला आहे. ते सर्व मर्ज करून दिल्यानंतर याच्यावरती तुम्हाला जे आहे तर जे मार्क आहेत 35, तर 35 मार्क्समधून तुम्हाला काय तर 14 मार्क पासिंग करता पडायचे. ठीक आहे. ते एकदम सिम्पल आहे की 35 मार्क्सचं तुम्हाला असणार आहे काय मुलांनो, ईमेल लेटर स्टेटमेंट 58 मिनटं असणार तुम्हाला पूर्ण त्याला, आणि 14 गुण असणार आहे. म्हणजे 14 जरी पडले तुम्हाला तर पास होसाल. त्याचा अर्थ काय होईल समजा की 40% तरी तुम्हाला मार्क्स असेल तर तुम्ही या ठिकाणी पास होणार आहे. एकदम सिम्पल आहे, आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा पण आहेत. चांगले मार्क्स घ्या. काही प्रॉब्लेम जरी असेल तर बाळांनो माझा कॉन्टॅक्ट नंबर पण जेमतेम सगळ्यांकडे असेलच, नसेल तर कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही नोट डाऊन पण करू शकता या ठिकाणी 9172802034. ठीक आहे. तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. माझं नाव आहे बाळांनो रे पठाण सादिक. ठीक आहे. तर हे माझं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर. काही जरी छोटं मोठं इश्यू असेल तुम्ही मला विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बाकी तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर पाहिजे असेल, काही क्वेश्चन सेट्स पाहिजे असेल तर फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला देईल, काय प्रॉब्लेम नाही. व्हॉट्सअपवरती याच नंबरवरती मला तुमचं नाव आणि मेसेज करा की मला PDFs वगैरे सेंड करा म्हणून, मी तुम्हाला सेंड करून देईल. कारण तसं पण माझ्याकडे ते फ्री चालेलं आहे, तर मला तुम्हाला द्यायला काही हरकत नाही. ठीक आहे. त्याला धन्यवाद. सगळ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक लक्षपूर्वक बघा आणि चांगली अभ्यास करा. चांगला अभ्यास करून चांगली तयारी करून तुम्ही सर्वांनी पास व्हावं हीच माझी प्रार्थना आहे. धन्यवाद.